Welcome all of you for the next lecture of income tax. In last lecture we were discussed about section 80C and its deductions, section 80CCC its deductions, section 80CCD and its deductions, section 80D, section 80DD, section 80E and section 80EE. Okay, and we had discussed the deductions of it. Now we will discuss next section, that is section 80GG. Okay, so what does it says? तर या सेक्शनमध्ये काय सांगितलेले 80GG मध्ये बघा, या सेक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे, रेंट पेड इन एक्सेस ऑफ 10% ऑफ टोटल इन्कम फॉर फर्निश्ड ऑर अनफर्निश्ड रेसिडेन्शियल अकोमोडेशन. जर एखादा फर्निश्ड म्हणजे जिथं फर्निचर वगैरे काही केलेलं नाही आहे, रिकामा फ्लॅट असेल किंवा घर असेल किंवा एखादा फर्निश्ड घर असेल, जर त्याचं रेंट तुम्ही तुमच्या टोटल इन्कमच्या 10% जास्त नाही देत असताल, बरोबर आहे. समजा तुमचं टोटल इन्कम 10,000 आहे आणि तुम्ही रेंट 1100 रुपये देतात. 10,000च्या 10% किती होतात? 1,000 रुपये. आणि रेंट किती देत आहेत? 1100 रुपये. म्हणजे 10%पेक्षा जास्त झाला टोटल इन्कमच्या. म्हणजे अशा प्रकारे तुमची जेवढी टोटल इन्कम कॅल्क्युलेट केली त्याचे जर 10% काढले आणि त्या 10%पेक्षा जास्त जर तुम्ही घरचं भाडं देत असताल तर तुम्हाला किती डिडक्शन अवेलेबल आहे? तर काय म्हणले बघा, लोवेस्ट व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. मग तुम्ही काय करू शकता, ते 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतात आणि या 3 व्हॅल्यूमध्ये जी सर्वात छोटी व्हॅल्यू आहे ती छोटी व्हॅल्यू तुम्ही डिडक्शन म्हणून वापरू शकतात. पहिली कोणती आहे? रेंट पेड मायनस 10% ऑफ टोटल इन्कम. मग जी काही रक्कम येईल ती बाजूला लिहा. नंतर 5,000 रुपीज पर मंथ, ती रक्कम तुम्ही बाजूला लिहा. 25% ऑफ टोटल इन्कम, ती रक्कम तुम्ही बाजूला लिहा. आणि या तिन्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर जी सर्वात छोटी व्हॅल्यू असेल तेवढी तुम्हाला डिडक्शन्समध्ये वापरता येईल. याचे जेव्हा आपण क्वेश्चन्स बघू तेव्हा तुम्हाला अजून चांगल्यारीत्या लक्षात येतील. तर हे तुम्हाला डिडक्शन दिलेलं आहे सेक्शन 80GG मध्ये. नंतर दिलेलं आहे सेक्शन 80GGA मध्ये. काय म्हणते बघा, सर्टेन डोनेशन्स फॉर सायंटिफिक, सोशल और स्टॅटिस्टिकल रिसर्च और रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम और फॉर कॅरिंग आउट अन इलिजिबल प्रोजेक्ट और स्कीम और नॅशनल अर्बन पॉवर्टी इरॅडिकेशन फंड सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन्स. आता एखादं डोनेशन तुम्ही दिलं असेल, ठीक आहे, सायंटिफिक कामासाठी किंवा रिसर्चसाठी किंवा रूरल डेव्हलपमेंटसाठी किंवा एखाद्या रेकग्नाइज्ड म्हणजे गव्हर्नमेंटने स्पेसिफाय केलेल्या स्कीम्समध्ये वगैरे तुम्ही पैसा लावला असेल, तर तुम्ही जेवढं डोनेशन दिलं असेल तेवढं सगळं डोनेशन तुम्ही डिडक्शन्स म्हणून घेऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला टोटल इन्कममधून जेवढं तुम्ही डिडक्शन्स दिलात फक्त रेकग्नाइज्ड संस्थेमध्ये तुम्ही देणं गरजेचं आहे. तुम्ही कुठेही जर डोनेशन दिलात तर तसं येणार नाही, तुम्हाला त्याचं डिडक्शन भेटणार नाही. तुम्हाला स्पेसिफाईड आणि चांगल्या संस्थेमध्येच, रजिस्टर्ड संस्थेमध्येच, रेकग्नाइज्ड संस्थेमध्येच तुम्हाला ते डोनेशन द्यावं लागेल. रिसर्चसाठी किंवा रूरल डेव्हलपमेंटसाठी किंवा पॉवर्टी कमी करण्यासाठी जे काही NGOज वगैरे काम करतात तिथं तुम्ही डोनेशन देऊ शकतात, तुम्हाला डिडक्शनसुद्धा भेटेल. पण कधी? जर सेक्शन 80GGAच्या अंतर्गत तुम्ही जर स्पेसिफाईड स्कीममध्ये फक्त डोनेशन दिलं तर. सेक्शन 80GGB ह्याच्यामध्ये काय म्हणले बघा, सेक्शन 80GGB मध्ये सम कॉन्ट्रीब्युटेड टू एनी पॉलिटिकल पार्टी, इलेक्ट्रल ट्रस्ट एक्सेट्रा. एखाद्या पॉलिटिकल पार्टीला तुम्ही पैसा दिला असेल, डोनेशन वगैरे देतात, बरेच बिझनेसमॅन पॉलिटिकल पार्टीतला वगैरे डोनेशन देतात. मग तुम्ही पॉलिटिकल पार्टीला किंवा एखाद्या इलेक्ट्रल ट्रस्ट जे आहेत, निवडणूक वगैरे घेणाऱ्या बॉडीज वगैरे, ठीक आहे, मग तशा संस्थांना जर तुम्ही किंवा पार्टीला जर तुम्ही डोनेशन देत असताल तर जेवढं काही तुम्ही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे तेवढं सगळं तुम्हाला डिडक्शन 80GGB मध्ये भेटू शकतं. 80GGC मध्ये काय म्हणले बघा, सम कॉन्ट्रीब्युशन टू एनी पॉलिटिकल पार्टी, इलेक्ट्रल ट्रस्ट, जेवढं काही आहे तुम्ही ते सुद्धा तुम्ही तिथं डिडक्शन्स घेऊ शकतात. ठीक आहे. नंतर आहे सेक्शन 80IB. ह्याच्यामध्ये काय म्हणले बघा,
प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम इंडस्ट्रियल अंडरटेकिंग्स, कोल्ड स्टोरेज प्लांट्स, हॉटेल्स, सायंटिफिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मिनरल ऑइल कन्सर्न, हाऊसिंग प्रोजेक्ट्स, कोल्ड चेन फॅसिलिटी, मल्टिप्लेक्स थिएटर, कन्व्हेन्शन सेंटर्स, शिप्स एक्सेट्रा. एवढे जे काही बिझनेस आहेत त्याच्यामधून तुम्हाला जो काही प्रॉफिट होत असेल, नो डिडक्शन शॅल बी अवेलेबल टू एन एंटरप्राइज विच कमेंट्स द बिझनेस ॲक्टिव्हिटी ऑन ऑर आफ्टर 1/4/2007. म्हणजे मल्टिप्लेक्स असतील, मिनरल ऑइलचे बिझनेस असतील, हाऊसिंग प्रोजेक्ट्सवाले बिझनेस असतील, कोल्ड स्टोरेज चेनच्या फॅसिलिटीजवाले बिझनेस असतील, सायंटिफिक रिसर्चचे बिझनेस असतील, हे जेवढे काही बिझनेस आहेत हे जर 1 एप्रिल 2017च्या अगोदर एस्टॅब्लिश झाले असतील तर त्याच्यामध्ये होणारा जेवढा काही प्रॉफिट आणि गेन आहे ते तुम्हाला डिडक्शनमधून भेटेल. 1 एप्रिल 2017च्या नंतर जर असा कोणता बिझनेस तुम्ही चालू केला असेल तर तुम्हाला डिडक्शन भेटणार नाही. पण 1 एप्रिल 2017च्या अगोदर जर असे बिझनेस तुमच्याकडे असतील तर त्याच्यामधून होणार नफा हे तुम्हाला डिडक्शन म्हणून वापरता येईल, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही आहे. हे सेक्शन IB मध्ये 80 IB मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. असंच सेक्शन 80 IAB मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आता सेक्शन 80 IAB मध्ये काय म्हणतात, प्रॉफिट अँड गेन्स डिराइव्ड बाय अंडरटेकिंग एंटरप्राइज फ्रॉम बिझनेस ऑफ डेव्हलपिंग अ स्पेशल इकॉनॉमिक झोन नोटिफाईड ऑन ऑर आफ्टर 1/4/2005. ठीक आहे. एखादा स्पेशल इकॉनॉमिक झोन तुम्ही सुरू केलेला आहे, ठीक आहे, तिथं तुम्ही बिझनेस चालू केलेला आहे 1 एप्रिल 2005च्या नंतर, ठीक आहे, तर त्याच्यामधून होणारा जो काही प्रॉफिट आहे तुम्हाला त्याच्यावर डिडक्शन भेटेल. ठीक आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन काय असतात, एखादा असा गव्हर्नमेंटने स्पेसिफाय केलेला एरिया असतो, त्या एरियामध्ये गव्हर्नमेंट सगळे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी पुरवतं. 24 तास वीज असेल किंवा पाण्याची सुविधा असेल किंवा गव्हर्नमेंटकडून पॉलिटिकल सपोर्ट असेल किंवा गव्हर्नमेंटकडून गव्हर्नन्स असेल किंवा टॅक्सेशनमध्ये सूट असेल, या सगळ्या फॅसिलिटी गव्हर्नमेंट त्या स्पेसिफिक एरियाला देतं आणि तिथं कंपनीजला किंवा मोठ्या बिझनेस फर्मला सांगतं की तुम्ही इथं बिझनेस करा. ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्ही जर बिझनेस केलात तर आम्ही तुम्हाला सगळ्या सुखसुविधा देऊ शकतो. मग तो जो असा एखादा झोन म्हणजे परिसर तयार केलेला आहे जिथं फक्त बिझनेस एंटरप्राइज बिझनेस करण्यासाठी येतात आणि स्पेशली तयार केलेला आहे म्हणून त्याला म्हणतात स्पेशल इकॉनॉमिक झोन. ठीक आहे. मग तिथं जर एखादा बिझनेस फर्म असेल 1 एप्रिल 2005च्या नंतर कोणताही बिझनेस फर्म चालू केलेला असेल स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये, तर त्यालाही इन्कम टॅक्समधून म्हणजे प्रॉफिट अँड गेनमध्ये सूट आहे. त्याचा जो काही प्रॉफिट भेटलेला आहे त्याच्यावर टॅक्स लागत नाही. नंतर आहे बघा सेक्शन 80 IAC. ठीक आहे. सेक्शन 80 IAC काय म्हणते बघा, प्रॉफिट अँड गेन डिराइव्ड बाय अन इलिजिबल स्टार्टअप फ्रॉम स्पेसिफाईड बिझनेस ऑन ऑर आफ्टर 1/4/2017. एखादा नवीन बिझनेसमध्ये स्टार्टअप म्हणजे नवीन बिझनेस क्रिएट केलेला आहे आणि काही स्पेसिफिक लिस्ट आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या लिस्टच्या अंडर जर तुम्ही जर बिझनेस स्टार्ट केला असेल, त्यांनी सांगितलेल्या स्पेसिफिक आयटमचा किंवा सर्व्हिसचा तुम्ही बिझनेस स्टार्ट केला असेल गव्हर्नमेंटने सांगितलेल्या, तर तुम्हाला त्याच्यामधून होणार जो काही प्रॉफिट किंवा गेन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्समधून सूट भेटते. पण तो बिझनेस 1 एप्रिल 2017च्या नंतर सुरू केलेला असला पाहिजे. ठीक आहे. तर सेक्शन 80 IAC बद्दल आपण डिस्कशन केलं. तर हे काही सेक्शन्स आहेत ज्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन केलं. अजून काही सेक्शन्स आहेत सेक्शन 80 मध्ये, त्या सेक्शन्सबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करूया. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.